अखेर संपलाय संघर्ष, आता लाभासह उत्कर्ष. एखाद्याला आपलंसं करण्यासाठी कोणतीही विशेष जादू करावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे. गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास म्हणजे धनुरास होय. ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करणाऱ्या लोकांची रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे. न्याय, प्रामाणिकपणा हे सर्व तुमचे अंगभूत गुण आहेत. कारण देवगुरु बृहस्पती हे तुमचे राशी स्वामी आहेत. मागील काही काळात तुम्ही सातत्याने संघर्ष केलेला आहे. विशेषतः धनुराशीला आपली साडेसाती संपेल की नाही हा प्रश्न पडायला लागला होता. जेव्हा सगळंच संपून गेलं आहे असं वाटतं तेव्हा तीच नवीन काहीतरी करण्याची वेळ असते. या नववर्षाच्या रूपाने अशी ही वेळ धनुराशीसाठी सुरू झालेली आहे. तुमची साडेसाती संपलेली आहे. 4 नोव्हेंबर 2023पर्यंत शनिदेव वक्री अवस्थेत होते, ते देखील मार्गी झालेले आहेत आणि इथून पुढे शनिदेव तुम्हाला शुभ परिणाम देणार आहेत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2024 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण धनु राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या नववर्षातील शुभ काळ, करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हे 2024 नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निःशुल्क मार्गदर्शन करू. म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम धनु राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. लढवय्या लोकांची राशी म्हणून धनु राशीची विशेष ओळख आहे. हाती धनुष्यबाण घेतलेला, कमरेपासून वरती डोक्यापर्यंत शरीराचा अर्धा भाग मनुष्याचं शरीर व कमरेच्या खालचा अर्धा भाग हा घोड्याचं शरीर असलेल्या अशा 2 देहाची आकाशात ताऱ्यांनी तयार झालेली आकृती ही धनुरास म्हणून ओळखल्या जाते. धनुर्धारी मनुष्य हे लढाऊपणाचं द्योतक, तर अश्व म्हणजे घोडा हा रुबाब व चपळपणाचं गुणदर्शक मानण्यात येतो. ही राशी आशावादाचं प्रतीक असून तिचा मूळ स्वभाव हा लढवय्या आहे. धनु राशीचे स्वामी गुरु महाराज आहे. त्यांच्या प्रभावामुळे जातक हा धार्मिक व सात्विक प्रवृत्तीचा असतो. अधिकारप्रिय, न्यायप्रिय, करुणामय व सदैव आपल्या मर्यादित राहणं या लोकांना फार आवडतं. विद्या अर्जित करण्याची त्यांना विशेष आवड असते. सदैव शांत राहणं हा त्यांचा स्वभाव असला तरी ते फार अभिमानी असतात. कोणतंही कार्य करताना ते आपल्या बुद्धिमत्तेचा सर्वांना परिचय करून देतात. ते नेहमी आपला आदर्श आणि सिद्धांतावर चालतात. त्यानुसार ते जीवनात यश संपादन करून यशाचा आनंदही उपभोगतात. धनु राशीचे लोक इतरांसाठी नेहमी आदर्श असतात. मात्र ते स्वतः आपल्या कामासाठी कोणावर विश्वास ठेवत नाही. परोपकारी स्वभावामुळे ते समाजात मान सन्मान मिळवण्यास पात्र होतात. धनु जातकांना सन्मान मिळवण्याचं अजून एक कारण म्हणजे ते आपल्या शत्रूशी देखील प्रेमाने व सभ्यतेने भेटतात, वागतात. आपल्या व्यावहारिक कौशल्यामुळे मित्र व सहकाऱ्यांमध्ये सन्मान मिळवतात. एकाग्रतेने लक्ष भेदण्याच्या कलेमध्ये ते निपुण असतात. मात्र असं असतानाही
त्यांना व्यवसाय व प्रेम या दोन्ही शत्रूंचा सामना करावा लागतो. कारण चांगल्या व्यक्तीच्या स्वभावाचा दुरुपयोग करणं आणि त्याचा गैरफायदा घेणं हा मानवी स्वभाव आहे. आपल्या चांगल्या स्वभावाचे परिणाम धनु जातकांना भोगावे लागतात. अशा या धनु राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावं. कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं. या नववर्षात धनु जातकांच्या बाबतीत काही विशेष घटना नक्कीच घडतील. नवीन वर्षात नवीन स्वप्न घेऊन धनु जातक वाटचाल करतील. धनु जातक प्रथम 4 महिन्यात काहीतरी धार्मिक सामाजिक कार्य करणार आहेत. तुमच्या या कार्यामुळे समाजात तुमची नवीन विशेष ओळख होईल. नातेवाईकांमध्ये मान सन्मान निश्चितच वाढणार आहे. 1 मे रोजी गुरुदेव जेव्हा तुमच्या 6ष्ठ स्थानात जातील तेव्हा ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करतील, ज्यामुळे अर्थप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील. त्याहीपेक्षा यावर्षी नक्की होणार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शनिदेव म्हणजे तुमचे तृतीय स्थानात विराजमान आहेत. ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना उपचय स्थान विशेषत्वाने मानवतं. शनिदेव तुम्हाला भरभरून प्रगती साध्य करून देणार आहेत. केवळ 2024 नव्हे तर 2025चे देखील 6 महिने शनिदेव तुमची प्रचंड प्रगती घडवून आणणार आहेत. त्यामुळे तुमचं कर्तृत्व, तुमचं कार्यकौशल्य अधिक समृद्ध होईल आणि ही सकारात्मक बाब राहील. या नववर्षाविषयी अजून सांगायचं झाल्यास सुरुवातीचे 4 महिने तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक स्थिती राहणार आहे. कारण तुमच्या राशीसाठी गुरु, मंगळ आणि रवी हे 3 ग्रह महत्त्वाचे ठरतात. त्यानुसार अगदी 1 जानेवारीला गुरु मंगळ नवपंचम योग, गुरु रवी नवपंचम योग, मंगळ रवी युती योग असे सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. थोडक्यात हे नववर्ष तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात धनु जातकांचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक पद्धतीने विकसित होणार आहे. या वर्षात तुम्ही स्मार्ट वर्क अधिक करण्याचा प्रयत्न करणार आहात. कारण तुमच्या तृतीय स्थानात कुंभ ही वायुतत्वाची बुद्धिमान रास येते आणि तिचे राशीस्वामी शनिदेव हे सध्या कुंभ राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे. त्यामुळे कोणतंही कार्य बुद्धिमत्तेने, नियोजनपूर्वक, आखीव रेखीव पद्धतीने करणं ही बाब तुमच्या व्यक्तिमत्वात विकसित होईल. वर्षातील सुरुवातीचे 4 महिने मंगळदेवांची आक्रमकता तुमच्या राशीत राहील. त्यामुळे कोणतंही काम समोर आलं की ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही स्वस्थ बसणार नाही. ही अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. सोबतच तुमच्यामध्ये धार्मिक वृत्ती विकसित होईल. देशाप्रती, समाजाप्रती, आईवडिलांप्रती तुमच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होईल. तसंच आपली कर्तव्ये आपण पूर्ण केलीच पाहिजेत ही भावना देखील तुमच्या मनात निर्माण होईल. थोडक्यात हे नववर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रगल्भ करणारं असेल, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी हे नववर्ष अत्यंत उत्तम म्हणता येईल. धनवृद्धी होणं, कुटुंबात नवीन सदस्यांचं आगमन होणं, वाणीमध्ये ज्ञान किंवा बुद्धिमत्ता दिसून येणं असे अनेक शुभ परिणाम धनु जातकांना प्राप्त होणार आहे. मूळतः एकीकडे व्यक्तिमत्व प्रगल्भ होत असताना वाणी ज्ञानाने समृद्ध होणं म्हणजे तुमचा सर्वांगीण प्रगती होणं असं देखील आपण म्हणू शकतो. हे या नवीन वर्षात तुमच्यासाठी घडून येणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आणि शुभ म्हणता येईल. त्याचा उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे तृतीयेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे. त्यामुळे पराक्रम तुम्ही करणार आहात. परिश्रम देखील तुम्ही करणार आहात. परिश्रमातून आपल्या यशाची टक्केवारी वाढवणार आहात. विशेष बाब म्हणजे
मागील काळात तुम्हाला ग्रहांकडून जे सहकार्य नव्हतं ते या काळात प्राप्त होणार असल्यामुळे तुमच्या परिश्रमाच्या झाडाला योग्य फळं लागतील. म्हणजे परिश्रमाच्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहत नाही, ही बाब तुम्हाला मागील काळात खोटी वाटायला लागली होती. कारण मागील काळात काही काळ हा तुमच्यासाठी तेवढा मोठ्या संघर्षाचा होता. मात्र 2024 आणि 25 या 2 वर्षामध्ये तुमच्या परिश्रमाच्या झाडाला भरभरून फळं लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नये. केवळ प्रामाणिकपणे आपले परिश्रम करत राहावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हे नवं वर्ष लाभदायक म्हणता येईल. वास्तूतून लाभ, वाहनातून लाभ, घरातील सुखशांती या सर्व दृष्टीने वर्षातील 4 महिने तुमच्यासाठी विशेष शुभ राहतील. मात्र 5व्या महिन्यापासून या सर्व गोष्टी व्हाव्यात यासाठी तुम्हाला थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. घरातील सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यात तुम्ही नक्कीच यश मिळवणार आहात. तुमची रास ही गुरुदेवांची अत्यंत बुद्धिमान असलेली रास आहे. त्यामुळे तुम्ही घरातील सुखशांती टिकवून ठेवाल. अर्थात त्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील, ही बाब लक्षात घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हे नवं वर्ष यशदायक म्हणता येईल. विशेषतः जे धनु जातक मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना या काळात प्रचंड मोठं यश प्राप्त होणार आहे. तसंच मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक अशा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देखील यश मिळेल. मॅनेजमेंटमध्ये विशेषत्वाने तुम्हाला एक पद प्राप्त होईल. किंबहुना शिक्षणासाठी तुम्ही खूप मोठा खर्च करणार आहात. अर्थात तो सकारात्मक राहील, कारण आपण खर्च योग्य ठिकाणी केला आहे ही बाब नंतरच्या काळात तुमच्या लक्षात येईल. संतती सुख आणि संततीपासून सुख या दोन्ही गोष्टी धनु जातकांना या नववर्षात भरभरून मिळणार आहे. संतती सुख असणं ही बाब वेगळी असते, ती तर तुम्हाला प्राप्त होणारच आहे. मात्र संततीपासून सुख म्हणजे आपली संतती कर्तृत्व गाजवते, आपल्या बोलण्याकडे लक्ष देते, योग्य दिशेने मूलभूत तत्त्व सांभाळत आयुष्यामध्ये प्रगती करते. या गोष्टींना आपण संततीपासूनचं सुख म्हणतो. संतती सगळ्यांचा सन्मान करते, सगळ्यांशी चांगला व्यवहार करते, याला आपण संतती सुख म्हणतो. असं संतती सुख तुम्हाला या नववर्षात भरभरून लाभणार आहे. याशिवाय विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग वर्षाच्या सुरुवातीला आहे. एप्रिलपर्यंत विवाहाचे सुंदर योग तुमच्यासाठी आहे. साखरपुड्याचे योग आहे. विवाह ठरण्याचे देखील योग आहेत. तुमचा जोडीदार उत्तम असेल, मात्र मे महिन्यानंतर विवाहाचे शुभयोग नाही, ही बाब लक्षात घ्या. तुमचा विवाह जर ठरलेला असेल तर तो एप्रिलच्या आत संपन्न होईल. या पद्धतीने नियोजन करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांना या नववर्षाच्या सुरुवातीला आरोग्यविषयक काही समस्यांचा सामना करावा लागेल. मात्र हा काळ तुमच्या कर्तृत्वाचा, प्रगतीचा असल्यामुळे तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष कराल. विशेषतः पहिले 4 महिने केवळ परिश्रम करत राहाल. अतिरिक्त परिश्रम आणि आरामाचा अभाव या गोष्टीमुळे नंतरच्या 6 महिन्यात तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सोबतच हॉस्पिटलवर तुमचा काही खर्च होताना दिसतोय. जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी काही खर्च होताना दिसतोय. तुम्हाला तुमच्या वडिलांसाठी देखील काही खर्च करावा लागेल. मुलगा किंवा मुलगी म्हणून ती तुमची जबाबदारी असते आणि ती तुम्ही पूर्ण देखील करणार आहात. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नवं वर्ष तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेण्याचं राहील, ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हे नवं वर्ष प्रगतीचं, यशाचं, लाभाचं म्हणता येईल. म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल तर कार्यस्थळी तुम्हाला चांगल्या संधी मिळतील, नवीन प्रोजेक्ट प्राप्त होतील, त्यांना तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण देखील कराल. तुम्ही व्यावसायिक असाल तर व्यवसाय वृद्धीच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. तसंच
नोकरी असो वा व्यवसाय असो, या नववर्षात तुमच्यासाठी लाभाच्या संधी जास्त असणार आहे. थोडक्यात लाभ भरभरून प्राप्त होणार असल्यामुळे तुम्हाला या दोन्ही आघाड्यांवर लाभ प्राप्त होईल. याशिवाय इतर काही मार्गांचा तुम्हाला उपयोग होईल. परदेशातील धनु जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी हे नववर्ष सोनेरी ठरणार आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मागील काही काळ तुमच्यासाठी अस्वस्थ करणारा होता. सातत्याने तुम्हाला एक प्रकारची भीती वाटत होती की आपली नोकरी जाणार तर नाही ना, आपल्याला स्थैर्य लाभेल का, सोबतच आर्थिक खर्च वाढत होते. तसंच अनेक धनु जातकांचे पॅकेज किंवा पेमेंट कमी करण्यात आलेले होते. अशा सर्व संघर्षातून तुम्ही वाटचाल केलेली आहे. हे नववर्ष मात्र तुमच्यासाठी प्रगतीचं, लाभाचं ठरणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी या नववर्षात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी पंचमात असणं हा मोठा शुभसंकेत म्हणता येईल. तसंच या नववर्षाची सुरुवात जेव्हा होईल तेव्हा दोन्ही त्रिकोणाचे स्वामी तुमच्या राशीत विराजमान असतील. यासारखा मोठा शुभसंकेत असू शकत नाही. अशा सुंदर शुभसंकेतांनी तुमच्यासाठी या नववर्षाची सुरुवात होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव तुमच्यासाठी सकारात्मक झालेले आहेत. ते तुमच्यासाठी सकारात्मक कार्य करून घेणार आहेत. त्यामुळे तुमची प्रगती निश्चितच होणार आहे. या काळाचा सदुपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनु जातक हे आपल्या कर्माला प्राधान्य देणारे असतात. तुमची कार्य करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. आधी तुम्ही स्वतःचं ध्येय निश्चित करतात, नंतर त्या ध्येयावर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यानुसार तुम्ही कार्य करीत असता. कारण जेव्हा आपण तुमच्या राशीचं बोधचिन्ह पाहतो तेव्हा आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केलेला धनुर्धारी पुरुष आपल्याला दिसतो. म्हणून तुमचं लक्ष इतरत्र कुठेही जात नाही. तुम्ही आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतात. त्याच पद्धतीने तुम्ही या नववर्षात देखील कार्य करणार आहात. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांना या नववर्षात भरभरून लाभ प्राप्त होणार आहे. जानेवारी ते एप्रिल या काळात तुमचे राशी स्वामी गुरुदेवांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर असल्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. त्यानंतर गुरुदेव तुमच्या पत्रिकेत अर्थत्रिकोण पूर्ण करतील. त्यामुळे देखील लाभाच्या संधी निर्माण होतील. याशिवाय जेव्हा जेव्हा कोणताही ग्रह तुमच्या लाभस्थानात येईल तेव्हा तेव्हा त्यापासून तुम्हाला विविध प्रकारचे लाभ प्राप्त होतील. एकंदरीत हे नववर्ष तुमच्यासाठी मोठ्या लाभाचं राहणार आहे. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात धनु जातक प्रामुख्याने शिक्षणासाठी खर्च करतील. शिक्षणासाठी तुम्ही प्रवास देखील करणार आहात. घरापासून लांब जाणार आहात. अर्थात परदेशात जातील असं नाही, भारतातही विविध ठिकाणी जाऊन तुम्ही शिक्षण घ्याल आणि तिथे यश देखील मिळवाल. काही धनु जातक परदेशात जाताना दिसून येत आहेत. त्यासाठी तुमचा खर्च होईल आणि तो खर्च देखील प्रगतीदायक राहील. याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खर्च हा सर्वांना लागू असतो किंवा सर्वसामान्य खर्च जो आपण प्रत्येक महिन्याला करतो तो देखील लागू असतो. थोडक्यात या नववर्षात तुमचा खर्च होईल, मात्र तो चांगल्या कारणासाठी असेल. त्यातून तुमची प्रगती घडून येईल. प्रत्येकच काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी शुभदायक, लाभदायक जातो. आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी हे नववर्ष दैदिप्यमान प्रगतीचं म्हणता येईल. संपूर्ण जानेवारी महिना, त्यानंतर फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा, एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा, संपूर्ण मे महिना तुमच्यासाठी शुभदायक, लाभदायक राहणार आहे. हे आधीच लक्षात घेऊन कामांचं नियोजन करायला हवं. याशिवाय काळजी घेण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्याचा दुसरा पंधरवडा, जून महिन्याचा पहिला आठवडा आणि जुलै महिन्याचा दुसरा पंधरवडा
डिसेंबर महिना तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आलेले आहेत, जे आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नववर्ष अनेक अर्थांनी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार धनु राशीसाठी दर गुरुवारी तुळशीला थोडं दूध अर्पण करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. या उपायामुळे देवी लक्ष्मीचं वास्तव्य तुमच्या घरात कायमस्वरूपी राहील. दुसरा उपाय म्हणजे काटेरी रोपटी किंवा कॅक्टस घरात लावल्यामुळे घरातील व्यक्तींना कुठल्याही प्रकारची उद्विग्नता येत नाही किंवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबियांमध्ये वादंग निर्माण होत असतील तर अशा प्रकारचे काटेरी वृक्ष तुम्ही घरात लावायला पाहिजे. या दोन्ही उपायांचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. हे नववर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील, म्हणून तुम्ही ते अवश्य करा. अशा प्रकारे धनु राशीसाठी इंग्रजी नववर्ष कसं राहील, किंबहुना मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसं राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आता आपण इथे थांबूया. पुन्हा अवश्य भेटू. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.